गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा, मी रसिकाकडनं आली मगाशी 5:30ला. देवापुढे दिवा लावला, फ्रेश झाले जरा आणि आता स्वयंपाकाला लागली आहे. किचनमध्येच आहे मी, तुम्हाला दिसते. तर बघा, आता बघा कोथिंबीर ना मी पेंडी काढलेली आहे. तर ती खराब होईल असं वाटतं मला, म्हणून चला आता कोथिंबीरच्या वड्या करूया. मग मी कोथिंबीर फ्रीजमधून बाहेर काढली. स्वयंपाकाला तर सुरुवात करावी. सकाळची कोबीची भाजी आहे. पाहू आता काय काय. आता मग मी बनवणारी कोथिंबीरची वडी. बेसन पीठ लागेल त्याला. चला बघूया आता. कोथिंबीर मी 3दा-4दा धुवून घेतली, कारण का त्याच्यामध्ये ना माती होती. या दिवसात काय होतं, पालेभाज्याला माती जास्त असते. म्हणून मी कोथिंबीर चांगली धुवून घेतली. आणि नेमकं माझ्याकडे आता बेसन पीठच नाही आहे, तर मी आता ज्वारीचं पीठ घालून घालते. कारण का मी आता कोथिंबीर बाहेर जाईल म्हणून करायला निघाले, पण बेसन आणलंच नाही आहे. तर मी आता कसं ज्वारीचं पीठ घालते त्याच्यामध्ये. आणि काय काय घालणार ते तुम्हाला सांगते, दाखवतेच. आणि बघा इथं तांदळाचे पापड आणि बघा तांदळाचे पापड आणि नागलीचे पापड. नाचणी म्हणतं, नागली म्हणतं कोण. तर त्याचे पापड मी आता तळणार आहे. नाचणी जरा खूप दिवस झाले तळले नाहीत, काही नाहीत. तर घेतले पापड आता. हे बघा, ह्याच्यात मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे, जास्त नाही. खूप काही पीठ नाही. हे बघा, यात मीठ पण घालते. मीठ, ओवा, जिरे, लसूण, तिखट, मीठ, हळद हे सगळं घालणार आहे आता. हे बघा, लसूण आणि जिरे कुटून घेतले. आणि बघा आता हळद टाकली. तिखट, आता तिखट टाकायचं आहे. जरा थोडं तिखट करते. बॅडगी मिरची आहे त्याच्यामुळे काही जास्त तिखट होणार नाही. तर आता हे सगळं छानपैकी पाणी घालून तिंबून मळून घेते. छानपैकी तिंबते. हे बघा, हे असं तिंबलेलं आहे. अजून थोडंसं व्यवस्थित पाणी घालून थोडं तिंबून घेते व्यवस्थित. हे बघा, हे तेल लावून मी या चाळणीला, रोळीला तेल लावून हे बघा अशी थापते आणि उकडून घेणार आहे. हे बघा, कढईमध्ये पाणी ठेवलंय आणि उकडून घेते ना. आता बघू कशावर, तुम्हाला दाखवतेच. मी पण पहिल्यांदाच असं ज्वारीचं पीठ घालून केलेले आहेत, खुसखुशीत. आणि आता हे पापड पण तेवढं झालं की तळून घेते. झाला स्वयंपाक. आता काही वरण पण झालेलं आहे. इकडे आमटी टाकते. भात झालेला आहे. संध्याकाळचा स्वयंपाक होत आलेला आहे. रोजचं टेन्शन असतं आपल्याला, भाजी काही करावी, काही करा. भाजी सकाळची आहे, बघूया आता. म्हटलं कोथिंबीर आता काय करावं, वाया घालवण्यापेक्षा म्हटलं खराब होऊन जाते. या दिवसामध्ये ना पालेभाज्या लगेच खराब होतात. हे बघा, इथे मस्तपैकी उकडून झालेले आहे माझे वड्यांचं हे म्हणजे वड्या. आणि आता वड्या पाडणार आहे. हे म्हणजे हे थापलेलं होतं ना, तर ते उकडून झालेलं आहे. आणि थोडंसं थंड होऊ देते. थंड झाल्यानंतर छान वड्या पडतील त्याच्या. चला तोपर्यंत बघा भाकरी झाल्यात माझ्या. आणि आता ही तळून घेते पहिला कढईमध्ये, मग त्याच तेलामध्ये तुम्हाला दाखवते मी वड्या पाडलेल्या तळते. हे बघा, इकडं पापड तळून घेतले मी. आणि बघा मस्त वड्या पडलेले. हे पहा, दिसलं का. आता मी आपण अरे हे पहा, अशा वड्या पाडल्यात मी. आता काढते हळूच.
हे बघा, हे पहा इथं मस्त कोथिंबीर वड्या तयार आहेत गरमागरम. आणि हे बघा, हे इथं तळायचे आहेत. मी ना पीठ जास्त घातलं नाही आहे, त्यामुळे असे कोथिंबीर तुम्हाला बाहेर आलेली दिसते. आणि खूप काही बारीक चिरणं झालं नाही, पहिला धुवून घेतल्यामुळे ना काय झालं, खूप काही बारीक चिरलं नाही. बघा तर आता थोडं तळून घेते. स्वयंपाक खूप झालेला आहे, फक्त वरण फोडणी टाकायचं, आमटी करायची आहे. लगेच सासूबाईंना वाटतं आता किती वाजले बघा, अजून 7:30 कमी आहे. आणि आमच्या सासूबाईंची हालचाल चालू होती लगेच. मगाशीच म्हटल्या मला, मी आल्यानंतर चुरमुरे खात होत्या आणि लगेच मला म्हटलं चुरमुरे खाऊन झाले की अजून भूक लागली मला म्हणून. हे म्हटलं अगं आता तर खाल्ली चुरमुरे. चला सगळं मी तळून घेते. हे बघा, इकडं माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आणि बघा अशा मी वड्या छानपैकी वड्या क्रिस्पी झाल्यात, चांगल्या मस्त झालेल्या आहेत. तर या सगळेजण कोथिंबीरच्या वड्या खायला चला. तर मग आता वाटते सासूबाईंना ताट बघा. चला तर या. तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मैत्रिणींनो कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही पण करता का असं काय ॲडजस्टमेंट काही? आज माझ्याकडे पीठ नव्हतं ह्याचं कशाचं, बेसन पीठ नव्हतं, तर मी वापरलं आहे आज ज्वारीचं पीठ. सासूबाईंना वाटते जेवायला. असंच बघा, जरा कोथिंबीरच्या वड्या केल्यात. असंच बघा, ॲडजस्टमेंट करावं लागते, बायकांनाच करावं लागते. आणि बायका करतात. मी माझ्यावरनं अनुभव सांगते की आपण काय करतो, कोंड्याचा मांडा करतो आणि बनवत असतो. असं अडून राहत नाही की हे नाही म्हणून ते बनवायचं नाही. काहीतरी असं ॲडजस्टमेंट करून आपण तो पदार्थ बनवतो. चला हे बघा, मी या डब्यात घातल्यात वड्या आणि माझ्या रसिकाला घेऊन येते. 2 मिनिटात सासूबाईंचं जेवण चालू. मी रसिकाकडे जाऊन येते. वरण राहू दे, भाताला घ्या. भात वाढणार आहे ना, त्यावेळेस घ्या. मी आलेच आहे 2 मिनिटात. चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.